नमस्कार. आज म्हणलं ब्लॉग असाच बनवावा, फक्त तुमच्याशी गप्पा मारायला. 2 दिवस झाले काय तब्येतच बरी नाही बघा. आणि आपली तब्येत बरी नसली की कसा घरभर सगळ्या पसाराच पडलेला असतो. तसंच झालंय माझं. मी सकाळी आता पाणी भरलं आणि झोपलेच, आणि आता पण असं वाटते झोपावं. तर आता घरातला पसारा सगळा बघून का नाही असं वाटलं उठून सगळा पसारा उचलावा. तर कोणच नाही घरी, कोणाला सांगायचं पसारा उचला म्हणून. आता उचलते. सगळा पसारा पडलाय, काय विचारू नका. थोडंसं घरात काम पण चालू असल्यामुळं सगळा पसाराच पडलाय. कपड्याचा ढीग पडलाय. पोरं गेले शाळेत, सगळे जाताना कपडे इसकडून गेलेत. असं देवाऱ्याचं काम केलंय. पहिलं सिंपलच होता, पण आता हा देवारा असा बनवलाय. विकतच आणायचा होता, पण विकतपेक्षा हा बरा म्हटलं, छान वाटतं म्हणजे असं देव. आता अजून काही देव मांडलेलेच नाही, त्याच्यामुळे देवपूजा नाही, काय नाही. देवपूजा केली नाही तरी मला कसं आळस आल्यासारखं वाटतंय. असं वाटतं सकाळ सकाळी देवपूजा झाली की फ्रेश वाटतं. पण आता देव सगळे ठेवलेत भरूनच, कारण देवपूजा आता म्हटलं करायची. मंगळवारी म्हटलेत, आता मंगळवारपर्यंतच आता देव तसेच ठेवलेत, कारण सुकायला पाहिजे ना देवाला म्हणून. मग सगळ्या घरभर पसारा उडलाय. सगळं सिमेंटच आहे, भांड्यावर नेते सगळीच आता साफसफाईला करायला लागणार आहे. त्याच्यात पाऊस बघा, पाऊस रोज दिवसेंदिवस टेन्शनच देतोय. रोज उन्हाळ्यासारखं खडखडीत ऊन पडले बघा. आणि उन्हाळ्यात तरी बरं, त्याच्यापेक्षा जास्त उन्हाचा त्रास होतोय आता. आमचं तर सगळं पेरले आता, आणि मिस्टर पण टेन्शनच घेऊन बसलेत. आता पेरले, पाऊस पण येत नाही, आता कसं होणार म्हणून. काय माहित, आता बघूया. काहीतरी करेल की. एवढं काय निसर्ग काय शेतकऱ्याला मारणार नाही म्हणा, कारण कोणी उपाशी राहिलं तरी पण शेतकऱ्यांना उपाशी राहत, काही ना काही थोडं तरी पिकतंच त्याला. त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्ही कशाला टेन्शन घेताय, पडेल थोडा तरी. बघूया. आता आमच्या इथे पेरणीचीच घाई केली ह्या वर्षी लोकांनी. एकदम कडकच ऊन पडले, बाहेर जायला नको वाटतंय असं झालंय. चला तर बाय. आज एवढंच ब्लॉगमध्ये. आज फर्स्ट टाइमच ब्लॉग बनवलाय. कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून.